सायली, आजची जन्माष्टमी अगदी मनासारखी पार पडली बघ. तुझ्यामुळे आज प्रतिमा बाहेर आली आणि अगदी घरातल्यासारखी वावरली. मला खूप भरून पावलं. प्रतिमा आत्या, दमला असाल ना तुम्ही? जायचं आपण खोलीत? चल पुढे चला, मी तुम्हाला खोलीत सोडते. चल चल. आता तासभर तरी प्रतिमाच्याच खोलीत बस. मला तुझ्या नवऱ्याशी गप्पा मारू दे. तो बिचारा माझी वाट बघत बसला असेल ना. प्रताप, तुझ्या खरंच खूप शांत आहे. तन्वी, झोपण्यापूर्वी देवाचं दर्शन घ्या. विराज, प्रतिमा परत आली त्यामुळे तुझा देवावर परत विश्वास बसायला लागलाय. हे बघून खूप आनंद होतोय. अरे प्रताप, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, जरा येतोस का? चल ना. Yes. चल. या, तुला किती वेळा सांगायचं ग तुझी खोली खाली आहे वरती नाही? आठवत असेल ना तर आठवण करून देते. चल. सारखी काय तू मंत्रीसारखी मध्ये मध्ये येतेस? मला चांगलं माहिती मी कोणाच्या खोलीत जाते ते. आणि त्या खोलीत जाण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही. मला अर्जुनने बोलवलंय. थांब थांब. काय म्हणाले ते तुला? मध्यरात्री 1 वाजता सगळे झोपल्यावर आमच्या खोलीत आहे असं म्हणाले? चल ना विचार. चल. तुझा नवरा मला म्हणाला की मी त्याच्या खोलीत कधीही येऊ शकते. याचा त्रास होतोय का तुला? म्हणून तू आजकाल असं डोकं फिरल्यासारखी वागतेस? काळजी काय म्हणा. तुला माहिती आहे सायली, मी तुला समजून नाही घेणार तर कोण घेणार का? आपला नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय हे ऐकल्यावरती कुठलीही बायको साधारणपणे असंच वागेल ना ग. तुझ्याकडनं मानसशास्त्राचे धडे नकोय तर मला. सरळ खाली जाणे, झोप तुझ्या खोलीत. चल, मी माझ्या खोलीत जाणारच आहे. 5 मिनिटं मला अर्जुनशी बोलू दे. समजायला कळत नाहीये का? ही वेळ कोणाच्याही खोलीत जाण्याची नाहीये. ते बोलायचे ते सकाळी बोल. हात सोड. मी सोड. हात सोड म्हटलं ना. या. सायली, 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 सायली उठ ना. सायली, सायली उठ. सायली, सायली उठ ना. सायली, सायली उठ ना. सायली काय झालं? अरे काय होतं? काय झालं? अरे काय ते? आपले हे सायली आता राहते. काय पाणी पाणी मारते मग तुझी आवाज आला. हे कोण? पट्टीच कशी? सायली उठ. सायली, सायली. अगं बघ ना, जिन्यावरून पडली वाटतं ही. मम्मी मी जे ओळखते ना, मला अचानक आवाज आला आणि बघतो का सायली पडली. बापरे, सायली 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 उठ. सायली सायली, सायली उठ ना. सायली, सायली, सायली. त्यांनी मेली बिली की काय? तसं झालं तर आपोआपच तिचा काटा निघेल. खरी त्यांनी मेली तर खोट्या त्यांनीला कसलंच टेन्शन उरणार नाही. फक्त वहिनीच्या कानातून होतं काय? मी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवतो. आपल्याला पहिला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जायला लागणार. मस्त. हॉस्पिटल किती करते? सायली सायली इथे बघ, माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. ती बघ. उठ. ॲम्ब्युलन्सची वाट बघायला वेळ नाही आहे. अश्विन, पटकन गाडी काढ. पटकन. थोडे शांत हो. सांगतो, होईल ते ठीक.
म्हणजे सायली हॉस्पिटलमध्ये कचकली तर ते बघायला मी नसणार? नाही नाही नाही, मी हे सोनेरी क्षण मिस नाही करू शकत. बाबा बाबा मी पण जाते. हा अरे कळवा तुला काय होतं ते. माझ्या सायलीला बरं वाटेल ना हो. शांत शांत पुढे. चल तुला काही होणार नाही सायली, काही होणार नाही तुला. तुला काही होणार नाही सायली. लवकर काही होणार नाही सायली. उठ ना. सायली किती नाव बोलायचं. सायली उठ ना, सायली 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 उठ, सायली प्लीज उठ ना. दादा 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 3 मिनिटं थांब. हे बघ सगळ्यांना आत जाण्याची परवानगी नाही. अरे पण ऐक दादा प्लीज. अश्विन सायली. अर्जुन डॅड डॅड डॅड. अर्जुन असं हतबल होऊन कसं चालेल बाळा? तुला खंबीर राहायला हवं. सायलीला काहीही होणार नाहीये, काहीही होणार नाहीये तिला. हा अर्जुन डॅड आपण घरात सण साजरा करत होतो, सगळं किती आनंदात होते, आणि अरे हे काय झालं? मला ना अर्जुनची अवस्था बघवत नाहीये, पण त्याने धीर धरायला हवा. कल्पना मी मामा काय सायली कशी आहे? पाहते का अर्जुन? सायली कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? अर्जुन इतका का अपसेट झालाय? याला तर सुटका झाल्यासारखं वाटलं पाहिजे ना. हा सायलीच्या प्रेमात असल्यासारखं का रडतोय? अर्जुन काय आहे? हे सगळं कसं काय म्हणलं अचानक? काहीच कळत नाही रे मला. नाही म्हणजे सायली कशी काय पडली असेल जिन्यावरून? म्हणजे उतरता उतरता एखादी पायरी फुटली असेल का तिची? जाऊ दे ना, टेन्शन घेऊ नकोस. असंही तुझं कुठे प्रेम आहे तिच्यावर? नाही तसं तसं नव्हतं म्हणायचं मला. तुला सायलीची काळजी वाटणं साहजिकच आहे, पण तू चांगला माणूस आहेस ना. पण सायली माझ्याशी किती वाढली तरी मलाही असंच वाटतं की सायलीला लवकरात लवकर बरं वाटावं. पूर्णाई हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला का? म्हणजे सायलीताई कशा आहेत? त्यांना शुद्ध आली का? हे काय रात्रभर तुम्ही इथेच बसून होतात की काय? या अशा परिस्थितीमध्ये झोप कशी लागणार आहे अस्मिता? म्हणून काय एवढं जागरण करायचं? त्यांनी सायली बरी होणार आहे का? उलट पूर्णाची तुझी तब्येत बिघडेल. जा बघ, जाऊन झोप तुझ्या रूम मध्ये. अस्मिता, तुला परिस्थितीचं काही भान आहे की नाही? तुला मी बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, पण माणूस की शिकवायची विसरलो वाटतं. राहिलं तुझ्या चांगल्यासाठी सांगत होते मी. विमान मला कॉफी दे. मी ब्रेकफास्टला काय करणार आहे? आता येतील सगळे थोड्या वेळात. काहीतरी चांगलं करायला लागेल. मुलीचं काय करावं ना ते कळत नाही रे बाबा, खरंच. प्रतिमा, प्रतिमा, काही हवंय का तुला?
तुला चहा वगैरे काही हवंय का? विमल, जरा प्रतिमाला चहा टाक ग. ओ प्रतिमा, इथे बसून चहा पिशील? प्रतिमा, काही हवंय का तुला? तू सायलीला शोधतीयस? अय्या, म्हणजे प्रतिमा त्याला माहितच नाहीये नाही का की काल रात्री सायली मैत्रिणीकडे गेलीये. मैत्रिणीकडे गेलीये. अगं तिच्या मैत्रिणीला बरं नाहीये ना, म्हणून तिची सोबत करायला गेलीये ती. वडे येईल ती लगेच. हां. काळजी नको करूस. पूर्णाजी, तू प्रतिमा त्याला असं खोटं का सांगितलं? म्हणजे तिला सांगायचं नाहीये का की सायली हॉस्पिटलमध्ये आहे? कोरड्याने जे काही केलं ना ते बरोबरच केलेलं आहे. सायली आणि प्रतिमामध्ये घट्ट नातं निर्माण झालंय. सायलीवर विश्वास ठेवूनच ती या घरामध्ये वावरतीये सध्या. सायलीला ऍडमिट केले हे जर तिला कळलं ना तर ती पुन्हा पॅनिक होईल अगं. अस्मिता, सायलीला काय झालंय हे प्रतिमाला अजिबात कळता कामा नये. लक्षात ठेवा. मी लक्षात ठेवते. मी काही खरं बोलली तरी मलाच बोलतात सगळे. नाही, मी प्रतिमा ताईंना चहा देणार. हो. आज माझ्या प्रश्नाला प्रतिमाने उत्तर दिलं. ही सायलीमुळेच घडलं. ज्या मुलीच्या पाठीशी एवढी पुण्याई आहे, तिच्या नशिबात असे भोग काय आहेत? तुम्ही अर्जुनला फोन लावा ना. नाही, मगाशीच केला. सायली अजून शुद्धीवर आलेली नाही. सिस्टर, सायली कशी आहे आता? ठीक आहे ना ती? ओके. ती शुद्धीवर आली का? आम्ही भेटू शकतो का तिला? नाही, त्या अजून शुद्धीवर आलेल्या नाहीयेत. ऐका ना. अर्जुन, मी आलेच. ठीक आहे, तूच आहेस ना? आवाजाला काय झालं तुझ्या? आता झोपेतून उठलीस की काय? दे, केवढी जबाबदारी आहे तुझ्यावर. केवढा महत्वाचा दिवस आहे आज. तो कसले काढतेस? मला बोलू देणार आहात की स्वतःच बडबड करणार आहात? बोल बोल. बस बोलायचं आहे आज. सगळं काही सांग मला. दहीहंडी किती वाजता लागणार आहे? किती वाजता फोडणार आहे? घरात बाहेर गर्दी किती आहे लोकांची ते सांग. प्रतिमा वहिनी नक्की कुठे असणार आहे? घरात की बाहेर? किती वेळ असणार आहे? तिच्या बरोबर कोण असणार आहे? सगळं सांग. हा माणूस सुपारी घेऊन तयारच आहे. त्याला सांगा ती सुपारी फोड आणि खा म्हणावं. म्हणजे मी जर याला सांगितलं की माझ्यामुळे सायली पडली आणि म्हणूनच प्रतिमाला मारण्याचा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो, तर हा नागोबा मलाच नसेल आणि मैपत इथे सायलीच्या बाजूला माझा पेड लावेल. सायली कशी? शुद्धीवर आली ना ती? सायली वहिनीला अजूनही शुद्ध आली नाही. तिच्या डोक्यावर किंवा शरीरावर कुठेही जखमा नाही आहेत. तिच्या मेंदूला मार लागला असण्याची दाट शक्यता. असं जर का असेल तर तिची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते. यानंतरच्या सीनमध्ये आपण बघाल की अर्जुन सुद्धा रडायला लागतो जेव्हा तो सायलीला रडताना बघतो आणि तो सुद्धा खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की एक नवरा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभा राहील, परंतु तुम्ही माझं प्रेम ॲक्सेप्ट कराल ना, माझा स्वीकार तुम्ही कराल ना, असं अर्जुन मनातल्या मनात बोलत असतो. आणि इकडे सायली मात्र खूपच इमोशनल होऊन रडत बसलेली असते. इकडे प्रियाच्या रूममध्ये आपण बघाल की प्रिया नागराजसोबत जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा रविराज तिच्या रूमच्या बाहेरच उभा असतो आणि प्रियाला वाटतं की रविराजने त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि लगेच प्रिया फोन ठेवून देते आणि
रविराजकडे जाते आणि तिला विचारते की काय बाबा तुम्ही इथे कसे काय. तेव्हा रविराज म्हणतो की मी तुझ्याशी काही बोलायला आलो होतो. पण तू कोणाशी बोलत होती. तेव्हा प्रिया गप्प बसते आणि काहीही बोलत नाही. तेव्हा रविराज म्हणतो की अच्छा मैत्रिणीसोबत बोलत होती का तू. तेव्हा कळतं प्रियाला की आपलं काहीही बोलणं या रविराजने ऐकलं नाही आणि ती म्हणते की हो हो मी मैत्रिणीसोबतच बोलत होती. मग रविराज म्हणतो की मग ठीक आहे मी नंतर येऊ का. मी नंतर बोलतो तुझ्याशी. मला काही बोलायचं होतं तुझ्याशी परंतु तू मैत्रिणीसोबत बोलत आहे तर ठीक आहे. तेवढ्यात नागराज परत फोन करतो आणि प्रिया त्याचा फोन आपल्या फोनवरती बघते आलेला. परंतु प्रिया त्याचा फोन कट करते आणि म्हणते रविराजला की नाही बाबा आपण आताच बोलूया. तेव्हा रविराज खूपच इमोशनल होऊन प्रियाशी बोलायला लागतो. दोघंही बेडवरती बसतात आणि एकमेकाशी बोलायला लागतात. तेव्हा रविराज म्हणतो की काल अंताक्षरीमध्ये जेव्हा मी प्रतिमेच्या आवडीचं गाणं ऐकवलं होतं तेव्हा खरं तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं परंतु प्रतिमेला याचं काहीच वाटलं नाही. खरं तर तू सुद्धा तुझी आई गमावली आहेस आणि मी माझी बायको. तुझं सुद्धा दुःख तेवढंच मोठं आहे जेवढं मोठं माझं आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हो ना ते तर आहेच. त्या सायलीने ना सगळं क्रेडिट घेऊन जाण्याची सवयच लागली आहे. प्रतिमा आत्याने तिलाच काल पण मिठी मारली आणि तिला जवळ केलं. तेव्हा रविराज पुढे बोलायला लागतो हो मला तर तुझी सुद्धा खूप काळजी वाटत आहे आणि काल मला असं वाटलं होतं की मी गाणं म्हटल्यानंतर प्रतिमेला सगळं काही आठवेल आणि ती सगळ्यांना ओळखेल आणि सगळ्यांसोबत नॉर्मल होईल परंतु तसे काहीही झाले नाही. याचंच मला खूपच वाईट वाटत आहे. मित्रांनो अशाच प्रकारे मालिकांचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मालिकेचे पुढचा भाग बघण्यासाठी आमच्यासोबत अशाच प्रकारे जोडून राहा. धन्यवाद. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहात की घरातले सगळे खूपच आनंदी असतात आणि जेव्हा सायली आपल्या रूममध्ये येऊन बघते तेव्हा अर्जुन चक्क आवरावर करताना तिला दिसतो. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की आज तुम्हाला काय झालं आहे नक्की. नेहमी तर तुमच्या हातामध्ये लॅपटॉप असतो आणि कामामध्ये तुम्ही सतत मग्न असता. आज तुम्ही चक्क रूम आवरताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की व्हेरी फनी आणि हसून तो परत कामाला लागतो. तेव्हा सायली परत तिला म्हणते की आज तुम्हाला नक्की झालंय तरी काय. तुम्ही एवढे कामं कसे काय करत आहात घरातली. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझा आनंद हा माझ्या घरच्यांमध्ये आहे आणि तो आनंद तुम्ही परत मिळवून दिला आहे आणि घरातले सगळे खुश आहेत त्यामुळे मी सुद्धा खूप खुश आहे. तेव्हा सायली म्हणते की मी काय केले त्यात. माझ्यामुळे कोणीही आनंद नाही तर प्रतिमा आत्या घरी येणार आहे त्यामुळेच सगळे आनंदी आहेत.
तर अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्याला घरी कोणी आणले तर तुम्हीच ना. आणि तो प्रत्यक्षपणे सायलीचे कौतुकच करतो आणि सायलीला खूप छान वाटतं. पुढच्या सीनमध्ये मित्रांनो आपण बघाल की इकडे प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि ती जोरदार आपल्या रूमचा दरवाजा बंद करते आणि ती नागराजला फोन लावते. तेव्हा नागराज फोन उचलतो आणि विचारतो की काय झाले, इतक्या सकाळी सकाळी मला फोन का केलास. तेव्हा प्रिया त्याला म्हणते की इथे सुभेदारांचं सगळं काही व्यवस्थित नीट चाललं आहे, मात्र आपल्यासाठी एकामागे एक संकटांचे भूकंप येत आहे. आता मी काल किती तिला बजावलं होतं अंताक्षरीसाठी बाहेर यायचं नाही आणि गाणं वगैरे काही म्हणायचं नाही, परंतु तिने ऐकलं का. प्रतिमाने ती चक्क बाहेर आली आणि एवढंच नाही तर तिने सगळ्यांसोबत गाणंसुद्धा म्हटली आणि खूपच आनंदाने सगळ्यांसोबत हसत खेळत होती. आता ह्या दोघी मायलेकी ह्या एकमेकांना चिटकूनच असतात. प्रतिमाला खरं तर काही आठवत नाही, परंतु ना जाणे का हे दोघी एकमेकांजवळच असतात नेहमी आणि त्यांचा बॉन्ड अजूनच वाढतो आहे. हे बघून मला तर खूप टेन्शन येत आहे. तेव्हा नागराज म्हणतो की तू काहीही टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल. तेवढ्यात तिथे मित्रांनो नागराजशी बोलताना प्रिया अचानक रविराजला तिथे आलेलं बघते आणि ती घाबरते. तिला असं वाटतं की आपलं सगळं बोलणं या रविराजने ऐकलं की काय. पुढच्या सीनमध्ये आपण बघाल की इकडे अर्जुन सायलीचं कौतुक करतच असतो आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुमच्या मेहनतीला यश येत आहे आणि दिवसेंदिवस प्रतिमा आत्याच्या मनातली भीती ही कमी होत नाहीशी होईल एक दिवस आणि याचं सगळं श्रेय हे तुम्हालाच मिळणार आहे. आणि मला ना बघून तुमच्याकडे एक वेगळीच फिलिंग येते आणि तुमच्यामध्ये काही वेगळंच नातं आहे असं मला सारखं वाटत असतं. मायलेकीचं नातं जसं असतं ना तसंच. तेव्हा सायली म्हणते की मायलेकीचं नातं कसं असतं हे मला माहीत नाही, परंतु प्रतिमा आत्याकडे बघितल्यानंतर मला सुद्धा असं वाटतं की माझी आईसुद्धा प्रतिमा आत्यासारखीच असेल किंवा होती. खरं तर मी आईचा स्पर्श कधी अनुभवला नाही, परंतु प्रतिमा आत्या जेव्हा मला स्पर्श करते तेव्हा मला माझी आई स्पर्श करत आहे जणू असं मला वाटतं. प्रिया किती भाग्यवान आहे ना. आम्ही दोघी तशा आश्रमामध्ये वाढलो आणि मोठ्या झालो, परंतु तिला तिची आईची प्रेमाची मायेची ऊब ही परत मिळाली. मला सुद्धा अशीच मायेची ऊब आणि प्रेम मिळेल का. मला सुद्धा एका आईची, माझ्या आईची परत भेट घडून मिळेल का. असं इमोशनल होऊन सायली अर्जुनला बोलत असते.